नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी सर्वांना. कसे आहात सर्वजण? रे पा एवढं गवत झाले. याच्या आधी पण एकदा गवत काढलं होतं. गवताने परवा वैताग आणलाय, सारखंच होते. सगळं गवत काढून झाले. सगळं गवत काढून झालंय आपलं आता. खूप सारं गवत होतं, सारखं काढलं तरी सारखंच होतं. मला नेऊन टाकूया एवढं गवत. भेंड्या लावलेले आहेत. भेंड्यांना खूप फुलं लागले. तिथे सडा मारण्याचे भेंडे नसते. ही पा कोथिंबीर, ही गावरान कोथिंबीर आहे आपली, त्यामुळे एवढी वाढली नाही. आणि हिला कोणता फवारा वगैरे पण नाही. खूप छान वास येतो आणि तशी खाल्ली तरी नाही भर लागते. हे पा भेंड्या, खूप सारे भेंड्या आल्या. हे मी मागाशी तोडल्या होत्या. घरगुती खायचं थोडं खरं असणार. वरच्या तोडल्या होत्या, मागा खायच्या राहिल्या होत्या तोडायच्या. तर पहा कशा भेंड्या आहेत आपल्या. पहा किती मस्त भेंड्या आहेत. गावरान भेंडी आपली. आणि कसं नॅचरल आहे, कोणतं हे नाहीये, फवारा वगैरे नाही कोणता. आणि खायला पण एकदम मस्त लागतात गावरान भेंड्या. पाय हे दोडक्याचं वेल लावलं, त्याला दिलंय असं वरती हे करून. इकडे आपलं कारल्याचं वेल लावलंय आणि याला खूप कारले लागले. हे पहा मी तुम्हाला दाखवते. हे पहा इथे एक आहे, इथे एक आहे, या इथे एक आहे. खालून पण इकडून 2-3 बारकाले आलेत. खूप सारे कारलेला आले त्याला. आणि भारी वाटतं माहिती का. समाधान, एक प्रकारचं समाधानच असतं आपल्या स्वतःचं पिकवलेलं शेतामध्ये. आणि ताजं तोडून आणायचं आणि लगेच भाजी करून लगेच खायचं. मस्त वाटतं. इकडे मिरचीची झाडं लावलीत काही. आणि इकडे पुढं वांग्याची पण झाडं लावलेली आहेत काही खायापुरते. हे पहा. आणि इकडे पलीकडे आपले हळद. तर हे पहा हळद, म्हणजे हळद म्हणजे शेतकऱ्याची सोनच आहे. पहा किती मस्त हळद आली आपली.
खूप छान हळद आली उगून आपली. याच्यातलं पण गवत काढलं होतं, परत गवत आले. आता परत गवत काढायचं याच्यातलं पण. तर पहा याला खूप भाव असतोय, जसं काय सोन्याचे, शेतकऱ्याचं सोनंच हे असं म्हणायचं. चला मग मंडळी घेऊया बाकीची कामं करून. चला, रामकृष्ण हरी. बाय सर्वांना.